तर ही दृश्य आपण पाहतो आहोत बारामतीमधून आता सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर्स हटवण्यात येत आहेत। बॅनर आता काढले जातात कारण विजयाचे बॅनर झळकलेले होते। संपूर्ण मतदारसंघामध्ये आता हे सगळे बॅनर काढण्याचं काम कार्यकर्त्यांकडून केले जात आहेत। अभिनंदनाचे हे बॅनर होते, मात्र पराभव झाल्यामुळेच आता हे बॅनर्स काढले जात आहेत। तर बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचा मोठा विजय पाहायला मिळाला आणि त्यानंतर आता सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे त्यांचं अभिनंदन करणारे बॅनर्स मतदारसंघातून आता काढण्यात येत आहेत। अनेक ठिकाणी मतदान झाल्यानंतर हे विजयाचे बॅनर झळकलेले पाहायला मिळालेले होते, मात्र आता निकाल हाती येतोय आणि म्हणूनच बॅनर हटवलेले आहेत। इंदापूरमधील सुनेत्रा पवारांचे हे बॅनर हटवलेले आपण बघतोय। सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर इंदापूरमध्ये लागलेले होते, मात्र निकाल आल्यानंतर आता हे बॅनर हटवलेले आहेत। इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावण्यात आलेले होते, मात्र सुनेत्रा पवार यांच्या पराभवानंतर अखेर हे बॅनर हटवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे। अजित पवार यांचाच हा खरा मोठा पराभव म्हणावा लागेल, कारण त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा बारामतीमधून मोठा पराभव झालेला आहे। सुप्रिया सुळे हे या ठिकाणी विजयी झाल्या। संपूर्ण देशाचं लक्ष या बारामतीमध्ये लागलेलं होतं, मात्र त्या ठिकाणी आता आपण बघतोय हा पराभव अजित पवार यांचा झाला। तर दुसऱ्या बाजूला मुंबई उत्तर मध्यमध्ये वर्षा गायकवाड विजयी झालेल्या आहेत, तर उज्ज्वल निकम भाजपाचे हे पराभूत झालेले आहेत। अत्यंत महत्त्वाची बातमी।